बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर पद्धतीचे फोटो समोर आल्यानंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। याच बंदला प्रतिसाद देत पाटोदा तालुका आणि कडा कडकडीत बंद ठेवून पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। या निषेध मोर्चात समाज बांधव आक्रमक होऊन प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडीने आरोपपत्र सादर केलं। या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी आरोपींनी काढलेले 15 व्हिडिओ आणि 8 फोटो देखील आहेत। त्यातून अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांचा छळ करून त्यांना मारण्यात आल्याचं बघायला मिळते। हे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज पाटोदा बंदची हाक देण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पाटोदा शहरात आज समाज बांधव आक्रमक होत बाजारपेठ बंद केली आहे। यावेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील या तरुणांकडून करण्यात आलेली आहे। यावेळी तहसीलदार डीबी निलावड यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सौ सत्यभामाताई बांगर, जिल्हा परिषद सदस्य माऊली अप्पा जरांगे, तात्यासाहेब हुले, विष्णुपंत घोलप, LR जाधव, गणेश कवडे, आनंद जाधव, नगर अध्यक्षा दीपाली जाधव, राहुल शाहूराव जाधव, मुकुंद शिंदे, शीतल जाधव, संदीप जाधव, गणेश भोसले, सय्यद सज्जाद, राजू जाधव, महेंद्र मोळे, बरीराम पोटे, सुधीर घुमरे, सुनील नाईक नवरेसह आदी उपस्थित होते। तसेच कडा येथील 100% देखील बंद होतं। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी पाटोदा येथून हमीद पठाण तर कडा येथून रहमान सय्यद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.